विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ठरलंय की आपल्याला आपलं ड्रीम कॉलेज मिळवायचंय. टार्गेट 100% यायचंच आहे. मग सुरुवात तर करावी लागेल. मग आजचा पहिला दिवस आहे. मी तुम्हाला सांगू का? रोज, रोज तुम्हाला असे व्हिडिओ मिळणार आहेत. पहाटे 5 वाजता म्हणूया आपण आणि दिवसभराचं शेड्यूल तुम्हाला दिलं जाणार आहे. जसं कुणी टार्गेट दिलं. मला जर कुणी असं टार्गेट दिलं असतं, तर मी पण अगदी म्हणूया आपण टॉपमध्ये मार्क मिळवले असते. कुणीतरी करून घ्यावं लागतं आपल्याकडून, मग आपण करतो. अशी हजारो मुलं आहेत. मी बऱ्याच पालकांशी बोललो ही गोष्ट. पालक सुद्धा सांगतात, की "सर असं करून घेतलं ना होतो." मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, आपल्याला टार्गेट दिलेलं आहे, त्यातलं पहिलं टार्गेट मी तुम्हाला सांगतो. आपली जी संघर्ष बॅच आहे, आता तुम्ही म्हणाल, "सर तुमची बॅच आम्ही पर्चेस केलेली नाहीये. आम्ही ऑलरेडी दुसऱ्या भरमसाठ बॅचेस पर्चेस केल्यात." काही इश्यू नाहीये. मी तुम्हाला सांगतो. 1 आठवड्यावर तुम्हाला फ्री कंटेंट देतोय. तुम्हाला अभ्यासाची सवय लावून देतोय ना आणि मला माहिती आहे, तुम्ही ही बॅच सुद्धा पर्चेस करणारच आहे लक्षात घ्या. मग संघर्ष बॅचमध्ये ऑसिलेशन टॉपिकचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. मुलं म्हणतात, "अहो सर खूप वेळ लागतो व्हिडिओ बघायला." वेळ लागणारच आहे. अभ्यास करावा लागणारच आहे. त्यासाठी वेळ द्यावाच लागणार आहे. कुठलीही गोष्ट इन्स्टंट नाहीये बाळांनो लक्षात घ्या. तुम्ही व्हिडिओ बघितला की तुमचा अभ्यास झाला. शक्य नाहीये. पॉसिबलच नाहीये. मी तुम्हाला सांगतो 50 प्लस 50 मिनिटापेक्षा मोठा व्हिडिओ आहे. तास, दीड तास लागेल. अरे पण टॉपिक पण 7 मार्काचा जवळपास ऑलमोस्ट आहे ना. म्हणजे बोर्डच्या एक्झाममध्ये 6-7 मार्काचा टॉपिक आहे. सीईटीला सुद्धा 2-3 प्रश्न असतात. मग एफर्ट्स तर घ्यावे लागतील ना. मग संघर्ष बॅचमध्ये ऑसिलेशन आहे. ओके. दुसरी गोष्ट फिजिक्स, न्यूमेरिकल्स आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन ऑलमोस्ट 15च मिनिटाचा व्हिडिओ आहे. पण त्या 15 मिनिटामध्ये तुमच्या 8-10 पी-वाय-क्यूज क्लिअर होणार आहेत आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे, की सीईटीला एवढे सोपे प्रश्न येतायत. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी फक्त क्लासिफिकेशन घेतलंय, पण त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आहेत. स्ट्रक्चर्स वगैरे मी एक्सप्लेन केलेत. व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की 11th स्टँडर्ड ओके. 11चा ट्रिगो 2 जो व्हिडिओ आहे पहिला, सगळे व्हिडिओ फ्री आहेत. ऑलरेडी सगळे व्हिडिओ अपलोड आहेत त्यातले. पण पहिला पार्ट बघा त्यातला बाळांनो, बघा. कारण नेक्स्ट येत्या रविवारी आपली ट्रिगो 2 वर टेस्ट आहे लक्षात घ्या. ओके. आणि तुम्हाला ट्रिग्नोमेट्री जमल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह जमणार नाहीये, डिफरन्शिएशन जमणार नाहीये, इंटिग्रेशन जमणार नाहीये, डिफरन्शियल इक्वेशन जमणार नाही, इंजिनिअरिंग सुद्धा नाही जमणार. याच्यात जे फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन याचे जे फॉर्म्युला आहेत ना, ते तुमचा बेस आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो, की 10वी पर्यंत पैकीच्या पैकी मार्क मॅथ्समध्ये पडत होते. 11th-12th जमेनाच. इंजिनिअरिंगला पण पहिले 2 सेमेस्टर काही जमलं नाही. 2 ते 3 सेमेस्टर म्हणूया आपण. पण जेव्हा एक पाटील सरांचा बेस्ट क्लास मला विश्रामबाग सांगलीमध्ये मिळाला ना, सरांनी पहिलं वाक्य सांगितलं, "फॉर्म्युले आले तर मॅथ्स जमणार." आणि तुम्हाला फॉर्म्युलेच आठवत नाही म्हटल्यावर मॅथ्सची प्रॅक्टिस होणार कशी काय? बेसच कच्चा आहे. मग ट्रिगो 2 केलं, की तुमचा बेस पक्का होईल आणि मॅथ्सची सुरुवात छान होणार आहे. बरं झालं का? बिलकुल नाही. तुम्हाला सांगतो आपला जो क्रॅश कोर्स आहे, की जो सीईटीचे लेक्चर्स त्यात घेतले जातात, त्याच्यामध्ये आम्ही सॉलिड स्टेट स्टार्ट केलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो ऑलमोस्ट 25 मिनिट 25 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 1 तास लागेल त्याला. 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे. अर्धा तास लागेल. 50 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 2 तास लागतील. मग 2 तास, 3 तास. 3 तास तरी वेळ काढावा लागेल. सो नाही जमणार. मग राहू दे ड्रीम कॉलेज. नाही मिळणार ड्रीम कॉलेज लक्षात घ्या. नाही सर आमच्यावर बाकीचा पण लोड आहे. माझ्या ऑफलाईनमध्ये मी तुम्हाला सांगतो, आज टेस्ट आहे रोटेशनल डायनॅमिक्स वरती. कुठे आहेत रोटेशनल डायनॅमिक्स? कुठेही नाहीये. मुलांना सांगितलंय मी. ह्याचा अभ्यास अगदी रेग्युलर त्यांच्याकडून मी करून घेतलाय. फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये 10 व्हिडिओ घेतलेत रोटेशनलचे. मग कॉन्फिडन्स वाढलाय. हेच मला तुमच्याकडून हवंय. डेली प्रॅक्टिस लक्षात घ्या. आणि या सगळ्या बॅचेस मी तुम्हाला सांगू का? संघर्ष बॅच मान्य आहे. 3000 त्याची प्राइस आहे. याची 1500 आहे. याची परत 3000 आहे. 7500 सर तुमच्या बॅचेस खूपच कॉस्टली आहेत. मग याच्यावर उपाय मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, की व्हिजन बॅच घ्या. या सगळ्या बॅचेस तिथं मिळणार आहेत. काल मला एका व्हिजन बॅचच्या स्टुडंटचा फोन आला होता. तो म्हणाला, "सर संघर्ष बॅच मला पाहिजे म्हणजे मला किती तिथं घ्यावी लागेल का?" मी म्हटलं, "अरे नाही, तुला तो फ्री कंटेंट दिला जाणार आहे." तो पण खुश झाला लक्षात घ्या. मी म्हटलं, "ते नाही, 4 पैसे वाचले म्हणून खुश होऊ नये. मला रिझल्ट हवाय रिझल्ट." कारण व्हिजन बॅच तुम्हाला 4500 मध्येच मिळणार आहे. म्हणजे ऑलरेडी त्यात 3000 म्हणजे 50% ऑफच आहेत लक्षात घ्या. मग मुद्दा असा आहे
रोज 3 तास वेळ द्या. द्या. तुम्हाला ड्रीम कॉलेज जर मिळणार असेल, तुमचं लाईफ चेंज होणार असेल, तर का नाही द्यायचा? आता मी तुम्हाला माझ्या ऑफलाईन मधल्या मुलांचं सांगतो. ओके. तर उद्या ना त्यांचं शेड्यूल असं आहे, की 9 ते 12 सुरुवातीला 2 लेक्चर्स होतील. 12 ते 1 ब्रेक आहे आणि 1 नंतर 2 वाजेपर्यंतच ते रोटेशनल डायनॅमिकची टेस्ट कंप्लीट होईल. तर 2 वाजल्यानंतर मी त्यांना थांबवूनच ठेवणार आहे आणि ऑसिलेशन कंप्लीट करून घेणार आहे जागेवरून. तो व्हिडिओ तिथंच कव्हर करून घेणार आहे आणि मगच घरी सोडणार आहे. झाला मोठा पार्ट कव्हर. ओके. पण मी तुम्हाला सांगतो, की पहाटे उठूनच तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा व्हिडिओ ते बघू शकतात. सिंपल आहे. सॉलिड स्टेट पण पहाटे उठूनच होऊ शकतं लक्षात घ्या. म्हणजे मी अशा प्रकारे जर प्लॅन केला, तर तुमचं ऑफलाईन प्लस आपलं ऑनलाईन हे मॅनेज होऊ शकतं. मी नावं नाही ठेवणार कुणालाही लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो, ही गोष्टच मला आवडत नाही. लाईव्ह लेक्चर. सगळ्यांनाच लाईव्ह लेक्चर अटेंड करणं त्या टायमिंगला पॉसिबल होत नाहीये. ओके. लाईव्ह लेक्चरमध्ये काही लोकांकडून, सगळेच नाही, काही लोकांकडून प्रचंड टाईमपास केला जातो लक्षात घ्या. वेळ जातोय रोज 4-4, 5-5 तासाचे लाईव्ह लेक्चर बघायला लागतात. माझे लेक्चर छोटे आहेत. अभ्यासाला मी वेळ देतोय तुम्हाला, म्हणून तेवढा वेळ लागतोय लक्षात घ्या. ओके तुम्हाला बघायला. पण एकदाच ती गोष्ट परफेक्ट करावी लागते. व्हिडिओ बघताना नोट्स बनवाव्या लागतात लक्षात घ्या आणि त्या बनवल्या की फायनल रिव्हिजन एकदम छान होते ना. मी तुम्हाला सांगतो सगळं छान होणार आहे. सगळं आनंदी आनंद आहे. मी तुम्हाला सांगतो आज तारीख जे डे 1 मी टार्गेट तुम्हाला दिलंय. तारीख आहे 5 मे. डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो दिवाळी पण नको, ऑक्टोबर एंडलाच हे टार्गेट थांबणार आहेत. मग त्यानंतर रिव्हिजन स्टार्ट होणार आहे आपली. ऑक्टोबरपर्यंतच 11-12 चा सगळा पोर्शन आपल्याला क्लिअर करायचा आहे. आणि का नाही होणार? आठवड्याला 4 टॉपिक करतोय आपण 4. महिन्यातच 16 टॉपिक होणार आहे. तसं जर स्पीड राहिलं तर 3 महिन्यात 48 टॉपिक झाले की फिनिश. 3च महिन्यात. पण काही वेळेस मध्ये मी तुम्हाला सांगतो सोमवार ते शुक्रवारच आपण लेक्चर्स देतोय लक्षात घ्या. शनिवार, रविवार तुम्हाला बॅकलॉगचं नावच घ्यायचं नाही. बॅकलॉग होणारच नाहीये. ते करायचंच कव्हर लक्षात घ्या. त्याशिवाय झोपायचंच नाहीये. ओके. बरं मग आता मी एक्साइटेड आहे. मला माहिती आहे जास्तीत जास्त मुलं हे करणार आहात तुम्ही. छान होणार आहे लक्षात घ्या. ॲक्चुअली हा नंबर आपल्या थंबनेलवर पण दिलेला आहे. मला माहिती आहे, की डेमो लेक्चर्स सगळे फ्री कंटेंट 3-4 दिवसात तुम्हाला द्यायचे आहेत मला. मुलं कोर्स पर्चेस करणार याची मला गॅरंटी आहे आणि रिझल्ट मला आपल्याला लावून दाखवायचे याची पण मला गॅरंटी द्यायची आहे. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतो मी. ऑल द बेस्ट.